विद्यार्थी मित्रांनो, आपण कालच्या तासिकेला राज्यशास्त्र या विषयासंबंधीची माहिती पाहिली. त्यामध्ये आपण राज्य म्हणजे काय, त्या राज्यासंबंधीच्या व्याख्या, शास्त्र म्हणजे काय, त्या शास्त्रासंबंधीच्या व्याख्या आणि त्याचबरोबर राज्यशास्त्राला शास्त्राचा दर्जा कसा प्राप्त होतो आणि राज्यशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे याची माहिती आपण कालच्या तासिकेला बघितलेली आहे. तर आज आपल्याला पहिला भाग सुरू करायचा आहे. तो पहिला भाग म्हणजे राजकीय संकल्पना. त्या राजकीय संकल्पनेमध्ये पहिलं प्रकरण आहे. त्या पहिल्या प्रकरणाचं नाव म्हणजे राज्य. म्हणून राज्य हे प्रकरण पाहत असताना त्या प्रकरणामध्ये राष्ट्र आणि राज्य या दोन संकल्पनांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. परंतु तुमच्या पुस्तकामध्ये राष्ट्र ही संकल्पना अगोदर दिलेली आहे. परंतु आपण या तासिकेमध्ये राज्य ही संकल्पना अगोदर समजून घेणार आहोत आणि त्यानंतर राष्ट्र ही संकल्पना ही आपण पाहणार आहोत. कारण राज्य ही संकल्पना समजल्याशिवाय राष्ट्र ही संकल्पना ही समजणार नाही. आणि म्हणून राज्य म्हणजे काय, त्या राज्यासंबंधीच्या व्याख्या आपण बघितलेल्या आहेत. त्या कोणत्या आहेत? विशिष्ट भूप्रदेशावर कायमस्वरूपी राहणारा व स्वतःचे निर्णय स्वतः घेणारा लोकसमूह म्हणजेच राज्य होय. किंवा कुटुंब आणि खेडे यांचा समूह म्हणजे राज्य होय. अशा काही व्याख्या आपण राज्याच्या बघितलेल्या आहेत. आणि म्हणून हे जे राज्य आहे, राज्य ही संस्था ही सगळ्यात महत्त्वाची आणि सर्वश्रेष्ठ अशी संस्था आहे. लोकांच्या सर्वच गरजा भागवण्याची क्षमता राज्य या संस्थेमध्ये असते आणि त्यामुळे कल्याणकारी राज्य निर्माण करणे हे सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट हे राज्याचं असतं. आणि त्यामुळे लोकांच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि त्याचबरोबर इतर ज्या मूलभूत गरजा आहेत त्या सर्वच गरजा भागवण्याची क्षमता ही राज्याची असते. म्हणजेच व्यक्तीचा जो सर्वांगीण विकास आहे तो व्यक्तीचा सर्वांगीण विकास घडवून आणण्याची क्षमता राज्य या संस्थेमध्ये असते. आणि म्हणून हे जे आधुनिक राज्य आहे, हे आधुनिक राज्य म्हणजेच टोळी अवस्थेचं स्वरूप. म्हणजे टोळी अवस्थेपासूनच राज्याची सुरुवात ही झालेली आहे. परंतु आधुनिक काळामध्ये राज्य ही जी संकल्पना आहे ती वेगळ्या अर्थाने पाहिल्या जाते, व्यापक अर्थाने पाहिल्या जाते. आणि म्हणून राज्य निर्मितीचे काही महत्त्वाचे घटक सांगितलेले आहेत. ते महत्त्वाचे घटक कोणते आहेत ते आपल्याला पाहायचे. म्हणून राज्य निर्मितीचे महत्त्वाचे घटक, तर राज्य निर्मितीचे महत्त्वाचे 4 घटक आहेत. तर ते 4 घटक कोणते? ते म्हणजे लोकसंख्या, निश्चित भूप्रदेश, सरकार आणि सार्वभौमत्व. हे 4ही घटक राज्य निर्मितीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. यापैकी एकही घटक जर नसेल तर त्या भूप्रदेशाला राज्य म्हणता येत नाही. आणि म्हणून 1947 पूर्वी भारताला राज्य म्हणता येत नव्हते. कारण 1947 पूर्वी आपल्याकडे सरकार हा घटक होता, परंतु जो इंग्रज सरकार हे आपल्याकडे होतं. आणि ह्या इंग्रज सरकारवर, भारतातील इंग्रज सरकारवर इंग्लंडमधील सरकारचं नियंत्रण होतं. म्हणजे भारतामधली जी इंग्रज सरकार आहे ते भारतामधलं इंग्रज सरकार हे सुद्धा सार्वभौम नव्हतं किंवा ते स्वतः निर्णय घेऊ शकत नव्हतं. तर त्यांच्या निर्णय प्रक्रियेवर इंग्लंडचं नियंत्रण होतं. इंग्लंडच्या राजसत्तेचं त्यावर नियंत्रण होतं आणि म्हणून त्याला राज्य म्हणता येत नव्हतं. आणि त्याचबरोबर भारत हा स्वतंत्र नव्हता. म्हणजे सार्वभौमत्व हा जो घटक आहे तो घटक भारताकडे नव्हता. आणि म्हणून 47 पूर्वी भारताला राज्य म्हणता येत नव्हते. आणि म्हणून 4ही घटक हे राज्य निर्मितीसाठी आवश्यक असतात. म्हणून आपण पहिला घटक बघू, तो म्हणजे लोकसंख्या. राज्याची निर्मिती जर करायची असेल तर सर्वात प्रथम म्हणजे लोकसंख्या हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण लोकसंख्या असल्याशिवाय राज्याची निर्मितीच करता येणार नाही. लोकाशिवाय राज्याची निर्मिती याचा विचारच आपण करू शकत नाही. आणि म्हणून लोकसंख्या हा घटक राज्य निर्मितीचा पहिला आणि महत्त्वाचा घटक हा मानला जातो. परंतु एखादं राज्य प्रगत होण्यासाठी
किंवा विकसित होण्यासाठी त्या देशाची लोकसंख्या किती आहे हे महत्त्वाचं नाही, तर त्या देशाची लोकसंख्या ही किती शिक्षित आहे, प्रशिक्षित आहे, गुणवान आहे, शूर आहे, धाडसी आहे, पराक्रमी आहे, मेहनती आहे, प्रशिक्षित आहे, अशी जी लोकसंख्या आहे, अशी गुणवान लोकसंख्याच देशाचा विकास हा चांगल्या पद्धतीने करू शकते. आणि म्हणून लोकसंख्या हा घटक राज्य निर्मितीसाठी महत्त्वाचा असतो. परंतु राज्यामध्ये अनेक राष्ट्र हे असू शकतात. आता राष्ट्रीय संकल्पना पाहताना आपल्याला ते पाहायचं आहे, कारण एकाच राज्यामध्ये अनेक राष्ट्राची निर्मिती ही होऊ शकते. आणि म्हणून उदाहरणार्थ सोव्हिएत युनियन म्हणजेच आताचा रशिया, त्याला सुरुवातीला सोव्हिएत युनियन असं म्हटलं जात होतं. आणि त्या सोव्हिएत युनियनमध्ये रशिया, लिथुआनिया, लाटाव्हियन, एस्टोनिया, युक्रेनियम इत्यादी राष्ट्रांचा समावेश त्यामध्ये होता. कारण समान भाषा, समान संस्कृती, समान धर्म, समान वंश हे घटक हे राष्ट्र निर्मितीसाठी आवश्यक असतात आणि ते एकाच राज्यामध्ये असू शकतात. आणि म्हणून एकाच राज्यामध्ये अनेक राष्ट्र हे असतात. आणि म्हणून लोकसंख्या हा घटक असल्याशिवाय राज्याची निर्मितीही होत नाही. हा आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि नंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे निश्चित भूप्रदेश. आता एखाद्या भूभागाला जर राज्य म्हणायचं असेल तर त्या भूभागामध्ये राहणारी जी लोकसंख्या आहे, त्या भूभागामध्ये राहणारी लोकसंख्या ही निश्चित भूप्रदेशामध्ये राहणारी असावी. म्हणजेच त्याचा भौगोलिक प्रदेश हा निश्चित असावा. त्या भौगोलिक प्रदेशाला सीमा असाव्यात. आणि आपण पाहतो की प्रत्येक देशाला सीमा या आहेत. आपण भारताचं उदाहरण घेतलं तर भारताला सुद्धा विशिष्ट सीमा आहेत. जपानच्या सुद्धा विशिष्ट सीमा आहेत. चीनच्याही विशिष्ट सीमा आहेत. अमेरिकेच्याही विशिष्ट सीमा आहेत. म्हणजे विशिष्ट भूभागामध्ये राहणाऱ्या लोकांचा जो समूह आहे, तो समूह स्वतःचा जो निर्णय घेतो त्याला राज्य असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून राज्य निर्मितीसाठी सगळ्यात महत्त्वाचा घटक दुसरा तो म्हणजे निश्चित भूप्रदेश. सीमांनी युक्त असलेला भूप्रदेश म्हणजेच राज्य होय. परंतु नुसता भूप्रदेशच नाही, तर त्या भूभागाचा जो काही सागरी प्रदेश आहे तो सागरी प्रदेशसुद्धा त्या निश्चित भूप्रदेशामध्ये येतो. आणि म्हणून किनारपट्टीपासून, समुद्र किनारपट्टीपासून साधारणत 12 नॉटिकल मैल एवढा भूप्रदेश म्हणजे 22.2 किलोमीटर एवढा सागरी भूप्रदेश हा सागरी किनाऱ्यापासून त्या राज्याच्या सीमेच्या अंतर्गत येतो. आणि वरती आपण आकाश जर बघितलं तर आकाशाचा सुद्धा विशिष्ट भूभाग हा त्या राज्याच्या सीमा अंतर्गत येत असतो. या आकाशाच्या सीमा अंतर्गत भागाला आंतरराष्ट्रीय कायद्यामध्ये कुठल्या प्रकारचा आधार नाही किंवा कुठल्या प्रकारचा उल्लेख त्यामध्ये जरी नसला तरीसुद्धा प्रत्येक राष्ट्राने आपला जो काही आकाशाचा भूभाग आहे तो सुद्धा वाटून घेतलेला आपल्याला दिसतो. आणि म्हणूनच पाकिस्तानचं एखादं विमान हे अवकाशातून आपल्या सीमा भागात जर घुसलं तर लगेच आपण त्यावर आक्षेप घेतो, किंवा आपलं विमान त्यांच्या भागामध्ये जर गेलं तर लगेच आपण आक्षेप घेतो. म्हणजेच जो आकाशाचा भूभाग आहे तो आकाशाचा भूभागसुद्धा प्रत्येक राष्ट्राचा निश्चित हा केलेला असतो. म्हणून अशा पद्धतीने निश्चित भूप्रदेश हा सुद्धा एक महत्त्वाचा घटक हा राज्य निर्मितीचा आहे. त्याचबरोबर विशिष्ट भूप्रदेशावर राहणारी लोकसंख्या, त्याला असलेला निश्चित भूप्रदेश आणि त्या भूप्रदेशातील लोकांचा कारभार पाहण्यासाठी सगळ्यात तिसरा महत्त्वाचा घटक तो म्हणजे शासन संस्था. कारण विशिष्ट भूप्रदेशामध्ये लोकसंख्या राहते, परंतु त्या लोकसंख्येचा कारभार पाहण्यासाठी जर कोणी नसेल तर त्याला राज्य म्हणता येणार नाही किंवा ते राज्य चालवता येणार नाही. आणि म्हणून आपण टोळी अवस्थेमध्ये पाहिलेलं आहे की ज्यावेळी टोळ्यांची निर्मिती ही
आदिम समाजामध्ये होऊ लागली, ज्यावेळी माणूस हा भटक्या अवस्थेमध्ये होता, त्यानंतर तो टोळ्या करून राहू लागला आणि आपल्या टोळी प्रमुखाची तो निवड करू लागला आणि त्या टोळी प्रमुखाच्या माध्यमातून आपल्या टोळीचा कारभार तो पाहू लागला. आणि तेच आपण आधुनिक राज्यामध्ये पाहतोय. म्हणून अशा पद्धतीने त्या विशिष्ट भूप्रदेशामध्ये राहणाऱ्या लोकसंख्येचा राज्यकारभार पाहण्यासाठी शासन संस्था हा घटक अत्यंत महत्त्वाचा असतो. कारण शासन संस्थेशिवाय लोकांच्या कोणत्याच गरजा पूर्ण करता येणार नाहीत. कायदा आणि सुव्यवस्था निर्माण करता येणार नाही. समाजामध्ये शांतता आणि सुव्यवस्था निर्माण करता येणार नाही. समाजातील लोकांच्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करता येणार नाहीत. म्हणजेच लोकांचा जो सर्वांगीण विकास आहे, तो लोकांचा सर्वांगीण विकास कायदा आणि सुव्यवस्था, शांतता आणि सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी शासन संस्था हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. त्याला आपण सरकार म्हणतो. आणि हे जे सरकार आहे, हे सरकार काही ठिकाणी प्रत्यक्षरित्या असतं, तर काहीरित्या अप्रत्यक्षरित्या राज्यकारभार पाहतं. आपण सुरुवातीचं ग्रीक नगरराज्य जर पाहिलं तर त्या ठिकाणी लोक प्रत्यक्ष राज्यकारभार पाहत होते. परंतु भारतासारखी आपण लोकसंख्या पाहिली किंवा जगातल्या कोणत्याही देशाची लोकसंख्या आपण जर पाहिली तर ती सगळी लोकसंख्या आपल्या देशाचा राज्यकारभार पाहू शकत नाही. आणि म्हणून ही लोकसंख्या आपले प्रतिनिधी निवडून देते आणि आपल्या प्रतिनिधीच्या माध्यमातून आपल्या देशाचा राज्यकारभार ही पाहत असते. म्हणजेच त्या राज्याची लोकसंख्या ही सार्वभौम असते. अंतिम सत्ता ही जनतेच्या हातामध्ये असते आणि जनतेद्वारे शासन संस्थेची निवड ही केली जाते. आणि ती शासन संस्था लोकांच्या विविध गरजा, विविध सुधारणा आणि लोकांचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न हा करत असते. आणि त्यामुळेच शासन संस्था हा राज्यनिर्मितीचा सगळ्यात महत्त्वाचा घटक हा मानला जातो. आणि चौथा घटक आहे तो म्हणजे सार्वभौमत्व. आता सार्वभौमत्व हा शब्द तुम्ही ऐकलेला आहे. भारत हे एक सार्वभौम राष्ट्र आहे. आता भारत एक सार्वभौम राष्ट्र आहे म्हणजे काय? एक तर भारत स्वतंत्र आहे आणि त्याचबरोबर भारताच्या सीमा अंतर्गत भागामध्ये लोक आपल्या प्रतिनिधीमार्फत आपला राज्यकारभार हे पाहत असतात. म्हणजे स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याचा अधिकार त्या सीमा अंतर्गत भागातील लोकांना असतो. ती शासन संस्था सार्वभौम असते. त्या शासन संस्थेवर दुसऱ्या कोणत्याही देशाचं नियंत्रण नसतं आणि म्हणून त्याला सार्वभौम असं म्हणतात. आणि म्हणून 1947 पूर्वी भारत हा पारतंत्र्यामध्ये होता. इंग्रजांचं नियंत्रण आपल्या देशावर होतं. इंग्रजांचं राज्य आपल्या देशावर होतं आणि त्यामुळे 1947 पूर्वी भारताला राज्य म्हणता येत नव्हतं. भारताला स्वातंत्र्य मिळालं, परंतु स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा सार्वभौमत्व हा जो घटक आहे, तो सार्वभौमत्व घटक हा भारताला पूर्णपणे मिळालेला नव्हता. तो का? कारण कोणत्याही देशाची शासन संस्था ही सार्वभौम पद्धतीने जर निर्माण करायची असेल तर त्या शासन संस्थेला स्वतःचे निर्णय हे स्वतः घेता आले पाहिजेत. स्वतःचे नियम हे स्वतः बनवता आले पाहिजेत. अशा शासन संस्थेला सार्वभौम शासन संस्था असं म्हणतात. परंतु आपण जर पाहिलं तर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, परंतु स्वातंत्र्य मिळाल्याबरोबर आपली राज्यघटना काही लागू झालेली नव्हती. आपली राज्यघटना कधी लागू झाली? 26 जानेवारी 1950ला भारताची राज्यघटना लागू झाली. म्हणजेच तोपर्यंत काय होतं? तोपर्यंत इंग्रजांचे जे नियम होते ते इंग्रजांचे नियम हे आपल्या देशामध्ये लागू होते. म्हणजे 15 ऑगस्ट 1947 ते 26 जानेवारी 1950 पर्यंत, म्हणजे अशा 2.5 ते 3 वर्षाच्या कालावधीमध्ये इंग्रजांच्या नियमानुसार आपल्या देशाचा राज्यकारभार चालू होता. म्हणजेच नियमाच्या रूपाने इंग्रजांचं नियंत्रण हे आपल्यावर होतं. आणि म्हणून स्वातंत्र्यानंतर सुद्धा भारत हा खऱ्या अर्थाने सार्वभौम बनला नव्हता. परंतु 26 जानेवारी 1950ला आपण इंग्रजांचे सर्व नियम झुगारून दिले आणि आपले स्वतःचे नियम म्हणजेच आपली स्वतःची राज्यघटना आपण त्या दिवशी
लागू केली आणि त्याच दिवशी भारत हे एक प्रजासत्ताक सार्वभौम गणराज्य बनलं आणि तेव्हापासून भारताला राज्याचा दर्जा हा प्राप्त झाला. आणि म्हणून राज्य निर्माण करण्यासाठी लोकसंख्या, भूप्रदेश, सरकार आणि सार्वभौमत्व हे चारही घटक आवश्यक असतात. त्यालाच राज्य असं म्हणतात. आणि म्हणून भारत हे एक राज्य आहे. राज्य म्हटलं की तुमच्यासमोर एकच डोळ्यासमोर कल्पना येते, ते म्हणजे महाराष्ट्र राज्य, गुजरात राज्य, कर्नाटक राज्य, जम्मू काश्मीर राज्य. म्हणजे भारतामधली जेवढी काही विविध राज्य आहेत त्याला तुम्ही राज्य म्हणता. तर त्याला राज्य म्हणत नाहीत, तर 4 अटी ज्याला पूर्ण करता येतात त्या 4 अटी पूर्ण करणाऱ्या भूभागालाच राज्य असं म्हणतात. आपण महाराष्ट्राचं उदाहरण जर घेतलं तर महाराष्ट्रामध्ये लोकसंख्या आहे, भूप्रदेश आहे, सरकार आहे, हे 3 घटक आहेत. पण सार्वभौमत्व हा घटक महाराष्ट्राकडे नाही. किंवा आपल्या भारतातली जी 29 घटक राज्य आहेत त्यांच्याकडेही सार्वभौमत्व हा 4था घटक नाही. आणि म्हणून ह्या 29 राज्यांना राज्य म्हणता येत नाही. तर भारत हे एक राज्य आहे आणि भारत ह्या राज्याचे ते एक घटक आहेत. महाराष्ट्र हा भारताचा एक घटक, गुजरात भारताचा हा एक घटक, कर्नाटक भारताचा हा एक घटक, जम्मू काश्मीर भारताचा हा एक घटक, पश्चिम बंगाल भारताचा एक घटक. म्हणजे अशा प्रकारे हे जे भारतामधले 29 घटक आहेत हे भारत ह्या राज्याचे घटक आहे. म्हणून त्यांना घटक राज्य असं म्हणतात. महाराष्ट्र घटक राज्य, गुजरात घटक राज्य, कर्नाटक घटक राज्य, तामिळनाडू घटक राज्य, जम्मू काश्मीर घटक राज्य. म्हणजे अशा पद्धतीने भारताचे असलेले जे घटक आहेत त्यांना घटक राज्य असं म्हणतात. आणि लोकसंख्या, भूप्रदेश, सरकार आणि सार्वभौमत्व हे 4ही घटक जे पूर्ण करतात त्याला राज्य असं म्हणतात. आणि म्हणून आपण भारताचं उदाहरण जर घेतलं तर भारतीय राज्य कसं आहे हे जर पाहिलं तर भारताकडे सध्या लोकसंख्या आहे, निश्चित भूप्रदेश भारताचा आहे, भारताचं स्वतःचं सरकार आहे, स्वतःचे कायदे तयार करण्याचे त्यांना अधिकार आहे का नाही. आणि त्याचबरोबर भारत हा स्वतंत्र आहे आणि स्वतःचे निर्णय स्वतःसुद्धा घेऊ शकतो. म्हणजे भारत हा सार्वभौम आहे. म्हणजे लोकसंख्या, भूप्रदेश, सरकार आणि सार्वभौमत्व हे 4ही घटक भारताकडे असल्यामुळे भारत हे एक राज्य आहे. आणि भारतामधले जे 29 विभाग आहेत ते भारताचे घटक राज्य आहेत आणि 7 केंद्रशासित प्रदेश आहेत. तर अशा पद्धतीने राज्य म्हणजे काय ही संकल्पना ही तुम्हाला बऱ्यापैकी समजली असेल. तर त्यानंतर आपण राष्ट्रीय संकल्पना बघू. थांबूया मित्रांनो. धन्यवाद.